जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य आहे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 5 कर्मसन्यास योग, श्लोक 20. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च अप्रियं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मसन्यास योग शिकवत आहे. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, आत्म्याचे खरे स्वरूप आत्मज्ञानी शिक्षकांकडून शिकले पाहिजे. विद्वानांकडून आत्मज्ञान प्राप्त केले पाहिजे. मग तू जी सर्व शरीर पाहशील त्यामध्ये तुला फक्त आत्माच दिसेल. तुझी दृष्टी शरीराच्या पातळीवर मर्यादित करू नकोस. सर्व शरीरात आत्मा पाहण्याची सवय लाव. लक्षात घे की सर्व आत्मा हे ज्ञानाचे रूप आहेत आणि त्यामुळे सर्व आत्मा समान आहेत. या जाणीवेने तू सर्व आत्म्यांमध्ये समान दृष्टी निर्माण केली पाहिजे. हे सर्व लक्षात ठेवून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी व्यायाम करत राहा. आत्मा हे शरीर आहे हा भ्रम दूर करून आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी तुझ्याकडे दृढ संकल्प, स्थिर मन आणि बुद्धी असली पाहिजे. मग थोड्याच वेळात आत्मदर्शनाचे ध्येय तुला सर्वात प्रिय वाटेल. वर्तमान आणि मागील जीवनातील भूतकाळातील कर्मांच्या प्रभावामुळे तू वस्तूंबद्दल आराधना किंवा दुर्लक्ष केले होते. आता आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार हे ध्येय तुझ्यासाठी सर्वात प्रिय झाले आहे. जेव्हा जेव्हा तू आत्म्याशिवाय इतर वस्तू तुझ्याकडे ओढल्या जातील तेव्हा तू उत्साहाने भारावून जाऊ नकोस. जेव्हा जेव्हा आत्म्याशिवाय इतर वस्तू तुझ्याजवळ येतील तेव्हा तू निराश होऊन जाऊ नयेस. तुला अत्याधिक आनंद किंवा दुःख वाटू देऊ नकोस आणि स्थिर भावनिक स्थितीही राखू नकोस. अशा प्रकारे तू आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी सराव केला पाहिजे. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आत्म्याबद्दल प्रेमभाव निर्माण करण्यासाठी आणि आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सांगत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींवर मनन आणि आचरण करण्याचा प्रयत्न करताना आपण सर्वांनी परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा
तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन. हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन. श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवली. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च अप्रियं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः. ओम. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज
त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.